कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा गोकुळ दूध संघ सध्या केवळ प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेला नाही तर तीव्र राजकीय संघर्षाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसतोय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 1108 संलग्न दूध संस्थांपैकी अनेक संस्थांवर कारवाईची टांगती तलवार असताना करवीर तालुक्यातील 70 संस्थांनी सहाय्यक निबंधकांसमोर सत्तेची समीकरणं बदलण्यासाठी विविध स्तरावरून हालचाली सुरू आहेत। काही नेत्यांच्या भेटीगाठी, अंतर्गत नाराजी आणि इगो क्लॅश यामुळे हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं चित्र आहे। आता लक्ष केंद्रित झालं आहे ते 4 मे नंतरच्या परिस्थितीकडे। संचालक मंडळाला मुदतवाढ मिळू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। गोकुळमधील सत्तेवर प्रभाव असलेल्या नेत्यांना बाहेर करण्यासाठी राजकीय रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत। या सगळ्या घडामोडींकडे पाहिल्यास हा केवळ दूध संस्थांचा प्रश्न राहिलेला नाही तर आगामी राजकीय समीकरणाचा ट्रेलर ठरत आहे। कागलसारख्या महत्त्वाच्या भागातील प्रभाव कमी करणे, जागा वाटपातील बार्गेनिंग पॉवर घटवणे आणि सत्ता संतुलन बदलणे या सर्व बाबी या संघर्षामागे दडलेल्या असल्याचं बोललं जाते। एकूणच गोकुळमध्ये सुरू असलेली ही घडामोड म्हणजे सहकार क्षेत्रातील निवडणूक नाही तर सत्तेच्या नियंत्रणासाठी सुरू असलेली एक मोठी राजकीय लढाई आहे आणि येणारे काही दिवस या लढाईचे निर्णायक ठरणार हे मात्र नक्की। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।